एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती। चालू अधिवेशनातच विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता। ईव्हीएम विरोधातील आंदोलनासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वेगळी भूमिका। ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची माहिती। मात्र पक्षाचे काही उमेदवार वैयक्तिक कोर्टात जाण्याची शक्यता। भाजपची मंत्रिपदांची यादी फायनल नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला। भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोण, या पेचामुळे दिरंगाई। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अर्थ खात्यासाठीचा आग्रह कायम। अजित पवारांना अर्थ खातं मिळालं तरच महायुतीला अर्थ असल्याचं अमोल मिटकरींचं वक्तव्य। महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कंट्री डेस्कची स्थापना। गुंतवणूकदारांना मिळणार आवश्यक सहाय्य। राज्यामध्ये अमरावती आणि भिवंडीमध्ये एनआयएकडून छापेमारी। भिवंडीमधून एका संशयित एनआयएच्या ताब्यात, तर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयामधून 5 राज्यांमधील तब्बल 19 ठिकाणी छापेमारी। कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर। भरधाव बसने लोकांना चिरडलं। रिक्षा दुचाकींना परपटत नेल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित। बावीस फेब्रुवारीला भराडी देवीच्या अंगणेवाडीमध्ये यात्रा होणार। डाळप पूर्ण झाल्यानंतर तारीख जाहीर होणार। तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडणार। भारताचा डी गुकेश 64,000 घरांचा नवा राजा। जगज्जेत्या डिंग लिरेंगचा पराभव करत गुकेश बनला विश्वविजेता।